विजय तयार. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, लॉब केलाय, बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात फिल्डर पोहोचतील, परंतु त्यांच्या हाताला देतोय टाळी आणि भासतोय 4 अंकाची पोळी, चौकार. वाह, जसं तसं प्रत्युत्तर द्यायचंय त्याची सुरुवात मात्र इकडे केलेली आहे. प्रशांत गरत, रजत मुंडे हे असे खेळाडू आहेत याही परिस्थितीमध्ये या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. चौकार आलाय. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला ओ हो 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 खेळलाय खरा, परंतु फटका बसलाय. मला वाटतं पाय लागली आहेत बाउंड्रीला, आता चेक करावं लागेल. नाराज आहे क्षेत्ररक्षक आणि स्वतः क्षेत्ररक्षकाने 6 दिलाय. ही खिलाडू मान्य देखील केलं, ही खेळाडू वृत्ती आहे. षटकार जरूर आलाय, एफर्ट चांगले केले होते, परंतु तिकडे त्यांचा पाय आहे जो सीमारेषेला लागला होता. कदाचित थोडंसं वाटत होतं एका क्षणासाठी रजत त्यांना आता आउट झालोय की काय, परंतु एक फायदा देखील तिकडे आता रजत त्यांच्या बाजूने जातोय. 6 हे इकडे जो जिंकणार आहे तो क्वालिफाय होणार आहे पुढच्या फेरीसाठी, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय. अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार 110चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु सुरुवात केली आहे. रजत मुंडे चांगली बॅटिंग करतायत. रायगडच्या खालापूर तालुक्यातील चांबार्ली गावचा असणारा हा सुट करतोय. यस, ना तके है पैर अभी ना ही हिम्मत हारी है, मैंने देखे है कहीं दौर और आज भी करू याच आशेने. यस, ओबद कवच खेळलाय, फटका अगदी सुरेख आहे, पोच देखील आहे आणि यस चेंडू मात्र चाललाय टान 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 उड्या मारत सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. मॅच मध्ये रंग उधळणार ते आपल्याला सांगताय रजत मुंडे. वाह, बाहेरचा बॉल, कुठेही जास्तीची रिस्क घेतली नाही, जिकडचा तिकडे. याच याही वेळेला खोदून तर काढलाय, कोणीच नाहीये तिकडे. याही वेळेला एक टप्पा घेत करतायत रजत, मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्प्यात कार्यक्रम लागोपाठचा दुसरा चौकार. जशाच तसं प्रत्यक्ष मोठा आहे, परंतु अशक्य नाहीये. तुम्ही पालघरचे आहात तर आम्ही सुद्धा पालघरचेच आहोत, हेच इकडे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. लागोपाठचे 2 चौकार. रजत मुंडेची लढाई सुरू झाली आहे मैदानात. एका बाजूला अर्नाळा, एका बाजूला धाकटी डहाणू, या 2 संघांमधला हा काटेकी टक्करवाला लढा. 2 तलवारी एकमेकांवरती आवाज करतायत, घणाघाती प्रहार करतायत. याही वेळेला उडवलाय, खोदून काढलाय बॉल आणि चाललाय बॉल दूर सीमा पार. बिग हिट, षटकार झाल्यात. याला बेस्ट वर्सेस बेस्टच म्हणावं लागणार आहे, कारण जो जिंकणार आहे क्वालिफाय होणार. आणि रजत जबरदस्त कामगिरी करतायत, धुमाकूळ घालतायत सध्याच्या घडीला. आणि तूफान होने से पहले शोर नहीं होता और चुप रहने का मतलब कमजोर नहीं होता. वाह, शांततेत मात्र कार्यक्रम केला जातोय रजत मुंडेच्या. या 4 बलाढ्य टीम उद्या खेळतील. याही वेळेला उडवलाय बॉल, चेंडू चाललाय दूर आसमानाच्या भेटीला. बॅटने वाजवले तुतारी आणि बॉलला बनवलाय सनाना पिरिरिरी. बिग हिट, षटकार. वा खरा, परंतु रजत मुंडे नावाचं हे चांभारली गावचं वादळ आज मात्र धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. 41 वर धावसंख्या पोहोचली सुद्धा. याच गतीने धावसंख्या जर एक बॉल पुढे आहे. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला लपेटलाय बॉलला, दिलाय झटका आणि आलाय पुन्हा एकदा 6 धावेचा चटका. बिग हिट. वा 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 वा, पुलचा फटका देखील खेळताना पाहायला मिळाले. थोडासा मागे बॉल होता, पोझिशन बनवली, पूल केला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर आलटी पलटी देख घुमा के आणि एका टप्प्याच्या साह्याने चेंडू होतोय सीमारेषेच्या पलीकडे. याही गोलंदाजाचं केलंय रजतनं आपल्या स्टाईल मध्ये. हार्दिक आहेत त्या कारण एक महत्वाची मॅच आहे. काय चाललाय सामना, लाजवाब. अक्रॉस द लाईन खेळणे मिड विकेटच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये. आणि या सिंगलच्या मदतीने आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक आणि या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. रजत 21 बॉल 55. ओहो, फॉलो केलाय बॉल, खोदून काढलाय हा खंद्या शॉट, उडवलाय बॉल आणि पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. स्वर्गीय सदाशिव बाळाराम पाटील स्टँड मध्ये
6 अंकाला. उगाचच कुणाचं नाव नाही होत, त्याच्यासाठी मेहनत आहे आणि या खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका मिरवलाय. चांभारली हे खालापूर तालुक्यातील गाव सुप्रसिद्ध करून